कल्याण पश्चिम खाडीमधील पाण्याची पातळी वाढली आहे। खाडीचं पाणी रेतीबंदर परिसरात झालंय, तर खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात हे पाणी शिरलंय। घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत। जनजीवनही विस्कळीत झालंय। रेतीबंदर परिसरातील तबेल्यामध्ये देखील पाणी शिरलं आहे। म्हशींना गोविंदवाडी पुलावर बांधून ठेवण्यात आलंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी। आपण तो पाहूयात। रात्रीपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजू परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे वालधुनी नदी, उल्हास नदी आणि कल्याण खाडीच्या पाण्यात वाढ झाली आहे। सध्या आपण कल्याण खाडीच्या किनारी आहोत। या आपण पाहू शकता कशा प्रकारे कल्याण खाडीच्या पाणी जो आहे आजूबाजूच्या परिसरात खाडी किनारी जे लोक राहतात त्यांच्या घरात शिरला आहे। हा रेतीबंदर परिसर आहे। या परिसरात मोठ्या प्रमाणात तबेले आहेत आणि या तबेल्यामधील जे म्हशी आहेत त्या म्हशी आता सध्या कल्याण गोविंदवाडी बायपास या रस्त्यावर बांधून ठेवण्यात आली आहे। सध्या महापालिकेकडून या परिसरात उद्घोषणा सुरू करण्यात आली आहे की लोकांनी त्वरित आपली घरं खाली करावी। मात्र ही घोषणा जी उद्घोषणा ही 2 ते 3 तासाआधी केली पाहिजे होती असं नागरिकांचं म्हणणं आहे। परंतु सध्या महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहे। मात्र खाडीच्या पाणी ज्याप्रमाणे वाढत आहे त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे। कल्याणहून अमजद खान, NDTV मराठी।